1000 रुपये स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून ते 1000 रुपयाचे कॅश प्राइज येते. राहुल भोईर आपण मंचावर यायचे. राहुल पाटील RVSR यांच्या ग्रुप यांच्या माध्यमातून RVSR ग्रुप कडनं राहुल पाटील याच्याकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज येते. कौस्तुभ ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कडक मंगल आपलं जे प्राइज आहे तेही आपण घेऊन जायचं. कडक मंगल 200 रुपये आलेत. मॅच कडे जाऊया. सध्या दोन टीम इन ऍक्शन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूनं टीम रिहान सुपर किंग्स बहाडोली आणि क्रिएटिव्ह 11 माखणे. मॅचला सुरुवात बेस्ट ऑफ लक बट टीम. पहिला बॉल खूप सुंदर पद्धतीने आपलं पद्धल आलित्य दाखवलं आणि कव्हर ड्राईव्हचा देखणा दिलकश अप्रतिम असा स्ट्रोक. झेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. एक मिनिट फक्त थांबवते तुम्हाला. तर इथे आदरणीय योगीजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय कौस्तुभला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. कौस्तुभ पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आदरणीय योगीजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय सन्मानित केलं. गोलंदाज आपण बघितला, फलंदाजी जबरदस्त केली आणि इथे मॅन ऑफ द मॅच ठरते कौस्तुभ. कौस्तुभ काय सांगशील, ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे, तू 3ऱ्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर गेलाय, असं वाटतंय मला की पुढच्या वर्षी आयकॉन मध्ये जाशील. काय सांगशील? नाही काय नाही, जे ठरवतील ते ठरवतील. नाही तुला संगमालक घेतील आयकॉन मध्ये, कारण एवढा चांगला परफॉर्मन्स तुझ्याकडून होतोय. 2 षटकं हाताळतोय, लगातार 3 षटकार. काय जबरदस्त, कारण तुला प्रमोट केलंय, जास्त जास्त संधी देतोय. तर राहुल पाटील बद्दल काय सांगशील? त्याच्यासाठीच खेळतो आम्ही, तो आहे म्हणून आम्ही आहेत. नक्कीच थँक्यू आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे रिझवण्यासाठी आमचे साथी समालोचक आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब सुद्धा असतील, अक्षयजी पांडव साहेब सुद्धा असतील. धन्यवाद. सध्या जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये क्लास कव्हर ड्राईव्ह आपल्याला पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला होता. अजय घरत जो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळेल. खानिवडे टीमचा हा खेळाडू खूप प्रदीर्घ कारकीर्द आणि अप्रतिम क्रिकेट. आकाश तरे आणि चिंटू दोघांनी सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. आकाश तरे आणि चिंटू. अजयच्या बॅट मधनं यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. स्टँडर्ड डिस्पॅच बॉलला पाठवलं. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये अजयच्या माध्यमातून. आक्रमकता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळालाय. चांगले स्ट्रोक इथे प्ले करत असताना. चला प्लीज एकदा मी थांबवते फक्त सरांना. आकाश तरे, राहुल पाटील आणि कौस्तुभ तिघांनी सुद्धा यायचंय परत एकदा. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त चेंडूला पात्र हाताळला जातोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार जातोय. पुन्हा एकदा जाऊ पक्षाकडे. माईक बंद करायचा येतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराच्या मदतीनं 16 या आकड्यावर. एक मिनिट फक्त थांबवते परत. कौस्तुभसाठी 500 रुपये आलेले आहेत आणि अजून आहेत. या ज्यांना कोणाला बक्षीस द्यायचं आहे त्यांनी सर्वांनी यायचं आहे कौस्तुभला. राहुल पाटील आणि कौस्तुभ यांच्यासाठी बक्षिसांची अक्षरशः खैरात होते इथे. तर जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. अक्षय सर चालू करा. तर इथे पहिल्या षटकाचा खेळ तो समाप्तीला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. एखेरीस 17 धावा दाफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टीनं. अर्थात सध्या बॅटिंग करत असताना तुम्हाला रिहान सुपर किंग्स बहाडोली हा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. क्रिएटिव्ह 11 माकडेच्या विपक्ष. या दोन टीम मध्ये हा संघर्ष सध्या ज्या दोन टीम इन ऍक्शन तुम्हाला खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिएटिव्ह 11 माकडे जर आपण पाहिला भूपेशजी गावड ज्यांच्या माध्यमातून हा संघ इन ऍक्शन खेळताना, तर त्यांच्या विपक्षामध्ये रिहान सुपर किंग्स बहाडोली हा संघ आपल्याला
सन्माननीय कल्पेशजी कुडू बहाडोलीजे ज्यांच्या माध्यमातून हा संघ इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतोय. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. संघ मालक जी काही मेहनत घेत आहेत, जे काही आपल्या घामाच्या कष्टाच्या कमाईतले रुपये या स्पर्धेकरता खर्च करतायत किंवा या खेळाडूंकरता खर्च करतायत ना, त्या खर्चाचं चीज झालं पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येक खेळाडूला लीगच्या माध्यमातून नेहमी एक आवाहन करतो की फेअर क्रिकेट ते खेळण्याचा प्रयत्न करा, तुमचे 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करा. नेहमी चांगला खेळ होईल असा क्रिकेटचा खेळ नाही आहे. मात्र संघ मालकांनी जो काही विश्वास किंवा जे काही आपल्या घामाच्या कष्टाचे पैसे तुमच्याकरता खर्च केलेत ना, त्याचं थोडंसं चीज होऊ द्या. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता, गोलंदाजी करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज सचिन. अगदी क्रिकेटच्या देवाचं नाव त्याला प्राप्त आहे आणि तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. बघूया सचिन कशा पद्धतीने मारा या मॅच मध्ये करेल, कुठल्या टप्प्यावर तो गोलंदाजी करत असताना फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करेल. पहिला बॉल जोरकस खेळायचा होता, चेंडू बॅट मध्ये प्रॉपर मिडल नाहीये, अगदी बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला आणि तदनंतर जोबर चेंडूला उचलला गेला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक रन धावफलकावर, धावसंख्या 18. 1.1 षटकाचा खेळ, 15.43 ची सरासरी सध्या मैदानामध्ये अधोरेखित केली जाते आणि ही सरासरी खूप चांगली स्ट्रॉंग सरासरी निश्चित 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल आपल्या षटकामधील गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला आहे, अप्रतिम स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हरला पाडून तोडून जाणारा एक आउटस्टँडिंग स्ट्रोक. षटकार 6. हॅलो 24 धावफलकावर आपण पाहू शकता. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षयजी पांडव सर, एक मोठे समालोचक, दिग्गज समालोचक, त्यांच्या समवेत आम्हाला या ठिकाणी संधी दिली गेली. आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतो. 2024 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण 2024 मध्ये 7वं पर्व या ठिकाणी. पुढचा बॉल चांगला बॉल होता, फक्त दिशा दिली, पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं आणि अगदी चेंडूला फक्त पुश केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. आग्री प्रीमियर लीगचा हा महासंग्राम, महाधुद्व बेधुद्व असं युद्ध आपण पाहतो आहोत. 26 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. हा चेंडू खलवर, चेंडू मात्र चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतो झेल, परंतु या ठिकाणी एक धरती मातेला दान केलं चेंडूला. आपण पाहिलोय तो एक सोपा झेल होता, परंतु डॉट या ठिकाणी आपण पाहिला तर सोपा झेल सुटला गेला आणि एक जीवदान दिलं गेलं. 1 धाव मात्र यामध्ये आपण पाहू शकता. धावसंख्या 1 ने आकार घेते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या धावसंख्येवर. पांडव सर काय म्हणतील कॅच बद्दल? अगदी सोपा कॅच होता. आपल्या जागेवर उभं राहून चेंडूला कलेक्ट करणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाकडनं चुका होतात क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल, हा बॉल चांगला होता. उजव्या इष्टीच्या बाहेर थोडंसं पुढे खेळवलं, तिकडनं चेंडूवर थोडीचे फिंगर रोल केले. डावकुरे हाताच्या गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग जो असतो, एक नॅचरल टर्न जो असतो, तो नॅचरल टर्न इथे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्लस पॉईंट असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, विशेषतः डावकुरे हाताचे गोलंदाज ज्यांचा खूप बोलबाला राहिला आहे. आणि इथेही सध्या मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5 बॉलमध्ये 9 रन्स खर्च केलेत. गोलंदाज सचिन वेट केला, चांगला फटका, खराब चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला. स्वीपर कव्हरच्या दिशेनं बॉलला पाठवले सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. एकेरीस धावफलकावर प्रति षटक 15 या सरासरीनं रन्स आल्यात 30. विजय आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला, आधी पंडित गावाला, आधी पंडित
मानतो वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. थँक्यू सो मच दादा. बाडोली गावाचा बुलंद आवाज राकेश दादाच्या माध्यमातून आपण पाहिला. एक चांगला गोड आवाज आणि बाडोलीची मॅच आहे म्हणून आपले डीजे दादा एक चांगली संधी देत आहेत आणि ऑपरेटर एक चांगला आवाज देत आहेत राकेश दादाच्या आवाजामध्ये. आणि राजू पाटील यांचे लिहिलेलं गीत आपण पाहिलं. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आपण जर पाहिल्या तर 30 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देवादादा एक अध्यक्ष आहेत पर्व 7वामध्ये त्यांचे धन्यवाद असणार आहे. कारण मला त्यांनी या मॅचमध्ये अक्षय पांडे सर इतके दिग्गज समालोचकांच्या सोबत समवेत आम्हाला संधी दिली. धन्यवाद दादा. निश्चित दिग्गज कुणीही नसतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं आपलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जोही जे काम करतो त्याला न्याय द्या, आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. 2 षटकांचा खेळ ज्यामध्ये 30 धावा धावफलकावर आहेत. अमित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे बॉल थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाली. दादा पाहिले अमित यांची गोलंदाजी अगदी वारतेशी भारतात करणारी गोलंदाजी इतकी तेज थरणार गोलंदाजी अमित दादांचे. टप्पा पडल्यानंतर थोडासा पुढे गेलेला चेंडू होता आपण परंतु लेग वरून ऑफ ब्रेक केलेला चेंडू आपण पाहिला अमित दादांचा. खूप चांगला चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय थोडासा बीट करून जातोय डॉटच्या स्वरूपात चेंडू आपण पाहिला. इथे ओव्हर पिच बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र माघारी परतावा लागेल. महत्वाची विकेट ज्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये असताना अप्रतिम बॅटिंग केली. 9 बॉल मध्ये 200च्या स्ट्राईक रेटनं ज्यानं 18 धावा धावफलकावर जोडल्या तो अजय यावेळेस तंबूचा रस्ता नापत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. धन्यवाद Thank you, DJ. धन्यवाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं एकदा पुन्हा 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वागत आहे सर्वांच्या पर्व 7व्यामध्ये आग्रे प्रीमियर लीगचा हा महाथरार आपण पाहतो. कारण एक सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहू शकता. एक सुपर जी टीम आहे तो जी टीम आहे जी मांदी आली आहे जी दयादादापासनं तर योगेश केनीपासनं तर सर्वांचं स्वागत आहे. तसेच वैभव दादा मॅचचा या ठिकाणी राजू बाबा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. तर रिहान सुपर किंगला सपोर्ट करण्यासाठी पुन्हा एकदा अमित दादा गोलंदाजी ट्रॅकवर. ब्लॉक होता चेंडू आपण पाहिला. पॉवर पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले. दुसरीची मांग जरूर केली परंतु मना करतो संदेश. एक धावावर फक्त समाधान व्यक्त करावं लागतं आहे. सर्टिफाईड्स कळत आहे. धावसंख्या 1 ने आकार घेते दादा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आपण पाहतो 31 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर दर्शन दादाचा एक साऊंड सिस्टीम जबरदस्त आहे. आवाज इतका आमचा चांगला नसतो परंतु दादा मिश्रण करून आवाज येत असतो. काय म्हणतील अक्षय पांडे सर? निश्चित चांगलं क्रिकेट आणि ऑल इज वेल अशी स्पर्धा आहे. यावेळेसचा बॉल थोडासा फुलर लेंथवर पुढे खेळवला गेला. जसा तुम्ही मगाशी उल्लेख केला ना की सर्वांचं आयोजन खूप महत्त्वाचं आहे. जे दाते या स्पर्धेला जोडले गेलेत खरं तर दाते खूप महत्त्वाचे आहेत ज्यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी होते जे आर्थिक सहकार्य देतात. आणि मी म्हणतो ना की देवानं माणूस बनवला प्रेम करण्याकरता आणि देवानं पैसा बनवला वापरण्याकरता. मात्र सध्या आपण काय करतोय किंवा खूप बहुतांश वेळा पाहायला मिळतं ना की माणूस पैशावर प्रेम करतो आणि माणसाचा वापर करतो. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगलं लॉंग ऑफला चेंडू मात्र यावेळेस एक धाव कन्वर्ट करतील संदेशच्या बॅटमधनं आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2-3. आमचे अमरदादा मॅन ऑफ मायकॉप आमचे अजित दादा यांचे गावाले आणि चांगले मैत्रीपूर्वक आमचे संबंध आहेत अजित दादांचे. अजित दादा एक चांगले समालोचक हिंदी आणि मराठी माध्यमातून आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस होता फेकून दिलाय त्याला दूर सीमा रेषा पार. संजय घरत ब्रँडेड षटकार. सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल ब्युटिफुल संजयच्या बॅटमधनं येतो एक षटकार आणि इथे गोलंदाजी होतंय 32 गोल 6 धावा. यस डीजे. सुंदर रूप चंद्र कोर कीर्ती तिचेही दूर बाहडोली गावी उभी देवी तळ्याच्या काठी मंदिर. थँक्यू सो मच दादा. एक चांगलं सुरुवात म्हणावं लागेल. जोख्यात लय भारी जोमात
आपण सुरुवात पाहतो रियान सुपर किंग संघाची, कारण धावसंख्या आपण पाहिल्या तर तपासून पाहिल्या तर 38 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 3 इथे संपन्न होतोय. 3 धावाच्या अखेरीस धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 38 धावा आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट आपण बॉल द्यायचे सरनाम, एक चांगलं क्रिकेट पाहतोय. आगरी प्रीमियर लीगचा महाथरार महाधमाक आपण पाहतोय. पर्व पहिलं आपण पाहिलं तर पारगाव नगरीमध्ये संपन्न सुरुवात केली होती. या रोपट्याला छोट्याशा रोपट्याला सुरुवात केली होती. दुसरं पर्व पाहिलं आपण तेंबोड्या आध्यात्मिक गाव त्या ठिकाणी. तिसरं पर्व पाहिलं आपण सिरसाडमध्ये. चौथं पर्व पाहिलं आपण सफाल्यामध्ये. 5वं पर्व आपण पाहिलं जांभूलगाव बहाडोलीमध्ये. 6वं पर्व पाहिलं 7 सुरांनी सजलेला सरगम सरपडा गाव त्यामध्ये. आणि 7वं पुन्हा एकदा सिरसाडमध्ये. सिरसाडमध्ये सर खूप आगरी कोल्यांची उलाढाल असते, कारण या ठिकाणी खूप एन्जॉय करतात आगरी कोळी. आपण पाहतो ना सर, आगरी कोल्यांची जी हळदी असते ना ती खूप फेमस असते. तसेच त्या ठिकाणी बँजो आणि मंडप आणि या ठिकाणी बिरवाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय परशुरामजी पाटील इथे उपस्थित झालेत. विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. VIP डाईस ची शोभा आपण वाढवावी. मॅचकडे जाऊया. सध्या या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 38 रन्स धावफलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ झालाय. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हीच बॅटिंग याच पद्धतीने सुरू राहील की या बॅटिंगला कुठेतरी लगाम लावला जाईल, कारण जो ब्रेक मैदानामध्ये आलाय त्या ब्रेक नंतरचं चित्र का असेल ते पाहण्याकरता सर्वच जण उत्सुक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 4 करता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सचिन. बघूया कसा मारा करेल. थोडासा महागडा जरूर ठरला होता. आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना 13 रन्स त्यानं खर्च केल्या गेल्या होत्या. तो सचिन आहे यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करत असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय संदेश. उजव्या इष्टीवरनं कट होणारा बॉल थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पहिला बॉल चांगली सुरेख अक्षरदा गोलंदाजी आपण पाहिले तर थोडंसं पुढे केलेला चेंडू, परंतु लेगवरून ऑफ साईडला ब्रेक केला होता दादा आणि डॉटच्या स्वरूपात चेंडू आपण पाहिला. चांगली गोलंदाजी होती. 3ऱ्या स्टंपवर पिच केलं होतं. तिथनं 4थ्या 5व्या स्टंपकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि अप्रतिम असा मारा. कमी गतीनं पेस व्हेरिएशन केलं गेलं होतं. पेस व्हेरिएशन हा बॉल असा आहे ना जो फलंदाजानं जर ओळखला तर गोलंदाजाची डोकेदुखी आहे, आणि जर तो फलंदाजाला ओळखणं शक्य झालं नाही तर गोलंदाजाकरता कारगिर आहे. यावेळेस तो फलंदाजानं ओळखला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याला पाठवलं. सीमारेषा पार. चौकार 4. सुरेख दमदार आणि मजेदार येतोय आगरी प्रीमियर. एक खणखणीत सनसनीत चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4-42. षटक क्रमांक आपण तपासून पाहिला तर 4थं प्रगतीपथावर. 4थ्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा थोडासा पुढे खेळवण्याचा प्रयत्न. इथे संजय घरत वेगानं आलाय. एका रन करता हरिण झालेले फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळाले. अगदी तेच 2 विकेटच्या मध्ये. अक्षय दादा खूप अनुभव आहे या संजय दादाकडं, कारण 40-40+ तो हाताळतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे या आगरी चषकामध्ये. आणि आगरी निश्चित ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक्स. ती कुवत आणि ती क्षमता या खेळाडूमध्ये आहे. कुठल्याही गोलंदाजावर तो आक्रमण करू शकतो आणि यावेळेस त्या आक्रमणाची धार पाहायला मिळते. मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. चेंडू जोपर्यंत फील्ड केला गेला 2 रन करता कॉल आहे आणि सुखरूप या 2 रन्स मिळतील. दोन्ही फलंदाज 2च्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवतील. धावफलक जर आपण पाहिलं तर 45. मनोज दादा एक चांगला आवाज आपण बाडोले गावातला. तसे देवदादा सतत 7 वर्ष आपण त्याच्या माध्यमातून पहिले अध्यक्षपद खाऊ नये इतकं प्रेम आहे आगरी कोळ्यांचं देवदादांवर. पुन्हा एकदा वळू या मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज मिस्टर सचिन. आमचे अमरदादा आमच्यापर्यंत पोहोचवतात लेखाजोगा. खूप चांगला लेखाजोगा आहे त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू कव्हर पॉईंट या 3rd स्लिपमध्ये मात्र
चांगली एक धाव या ठिकाणी पाहायला मिळले. एक धावाच्या मदतीने धावसंख्या 1 ने आकार घेते. सर्व इथं रिहान सुपर किंगच्या पाडवलीवरून इथं सर्व आलेले महिला. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर 46 धावा धावफलकावर दादा लागत आहेत. सर्व महिला वर्ग तसे आलेले सर्व ग्रामस्थ सर्व बालगोपालांचं 2024 मध्ये पर्व 6 मध्ये सर्वांचे स्वागत आहे. स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा रवाना होऊया, मार्गस्थ होऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र स्विच साऊंड आलाय. लॉंग ऑनच्या वरनं चेंडू क्लिअर करायला यावेळेस चेंडू सूर्यदादाला भेटला. सीमा पार आउट ऑफ लास्ट संदेशच्या बॅट मधनं ब्लास्ट षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. आपल्या समवेत काही मान्यवर इथे उपस्थित झालेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय सुनील जी वजे साहेब साखरे इथून या स्पर्धेकरता आलेत, आपलं स्वागत आहे. तदनंतर सन्माननीय संदीपजी भोईर साहेब कुडे इथून या स्पर्धेकरता उपस्थित राहत आहेत. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब साखरे इथून या स्पर्धेकरता आलेत. या तिन्ही मान्यवरांचं आम्ही प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. वेलकम. अक्षय सर, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. 52 धावा धावफलकावर सुरुवात चांगली आहे आणि चांगले आपण संदेशच्या माध्यमातून उच्चांक षटकार पाहतो. चांगली पार्टनरशिप आपण पाहतो. ती म्हणजेच आपण पाहतो संजय दादा आणि अक्षयच्या माध्यमातून. संजय दादाने फक्त 5 ते 4 चेंडू फेस केले आहेत. आपण पहिला 10 धावावर तो खेळतोय. ही चांगली खेळली त्याच्या माध्यमातून आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर तुम्ही म्हणता. अनुभव खूप, कारण अंदाज चुकतो सर, परंतु अनुभव कधीच चुकत नसतो, कारण अनुभवाची पुंजी असते. सर काय म्हणतील अनुभवाबद्दल? निश्चित संजय बद्दल काही डाऊट नाही आहे. मात्र इथे गोलंदाजांना सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण नेहमी चांगल्या खेळाडूचं लक्षण हे असतं ना की जो गोलंदाजाला पाहत नाही तो चेंडूला पाहतो, किंवा चांगल्या गोलंदाजाचं लक्षण हे असतं की तो फलंदाजाला पाहत नाही, आपल्या चेंडूवर तो लक्ष केंद्रित करतो. इथे तेच करावं लागेल या गोलंदाजाला. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. रोहिदास आलाय. रोहिदास कडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या षटकामध्ये बघूया तो कशा पद्धतीने मारा करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे लोवर फुल टॉस बॉल मिसिंग यॉर्कर होता. लॉंग ऑफ कडे खेळलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकावर आहेत. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली होती. तदनंतर जर आपण पाहिलं तर शेवट इथे गोलंदाजांना चांगला करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, कारण षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5 प्रगती पथावर आहे आणि रन्स खूप चांगले आल्यात. 53 रन्स आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्यात. एक चांगली पार्टनरशिप आहे दादा, खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे उजव्या स्टेजच्या बाहेरनं कट करायचं होतं, बॉलला शक्य झालं नाही. चेंडूवरची आय साईड थोडीशी डळमळीत झाली. आपण जर पाहिलं तर पिचिंग खूप चांगली होती आणि एका चांगल्या गोलंदाजाचं तेच लक्षण असतं ना की त्याची पिचिंग ज्यावर तो सर्वाधिक जास्त लक्ष देतो. इथं जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनाही आपल्या पिचिंगवर जास्त लक्ष दिलं आणि त्यामुळेच हा बॉल आलाय डॉट. ऑन साईडला जोरकस खेळायचा होता. पुन्हा एकदा स्ट्रोक तेवढासा प्रॉपर कनेक्ट नाही आहे. क्षेत्ररक्षक दूर पेट्रोलिंग करतोय, त्यामुळे एक धाव इथे अगदी सहजतेनं कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवील संजय घरत, कारण ती कुवत काबिलियत आहे. स्वतःला खूप वेळा त्यानं सिद्ध केलंय. 54 धावा दादा आपण पाहतोय. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, अशी चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज. इथे संजय घरतचा स्ट्रोक फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बघा एक सहज सोपा साधा झेल येऊन त्याच्या खांद्यावर पडला. हे कॅच नाही, तो मॅच छोटा आहे. कारण चांगल्या मोठ्या फलंदाजाचं तुम्ही जेव्हा कॅच ड्रॉप करता ना सर, तेव्हा तुम्हाला खूप ते महाग जात असतं. आणि पाहतो आपण तर एक मोठ्या खेळाडूचा कॅच इथे ड्रॉप झालाय, ते म्हणजे संजयच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. सहज सोपा झेल होता. अगदी खराब कामगिरी. पुन्हा एकदा संधी आहे. चेंडू हवेमध्ये आहे. इथे आउटस्टँडिंग अप्रतिम सुपर दर्जेदार कॅच. विकेट मिस. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. विकेटचं पतन इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संजय घरतला माघारी परतावं लागलंय. चांगल्या पद्धतीचा मारा इथे होत होता. पहिल्यांदा संधी निर्माण केली. तिथे
एक सहज सोपा कॅच जो होता तो ड्रॉप झाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर सेकंड अटेम्प्ट जेव्हा केला गेला तेव्हा खूप चांगला कॅच तिथे सेल्फ फॉलो थ्रो मध्ये स्वतःवर विश्वास आणि अगदी भावेश पवार ज्या पद्धतीनं कॅच कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो अगदी त्याच पद्धतीचा हा झेल तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. थोड्याच वेळात ही क्लिप सुद्धा स्टेटस करता कारण स्टेटसचा जमाना आहे. मात्र मी म्हणतो स्टेटस ठेवण्यापेक्षा स्टेटस बनवण्यामध्ये व्यस्त व्हा कारण स्टेटस जर स्वतःचा बनवला ना तर मग लोक तुम्हाला मान सन्मान देतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला सध्या पाहायला मिळते गोलंदाज रोहिदास. यावेळेचा बॉल चांगला होता. प्रॉपर कनेक्शन पुन्हा एकदा नाहीये. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट फंबल मिसफील्ड ही खूप मोठी समस्या आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे पुढे सरकत असताना 2च्या मदतीनं जाऊन पोहोचली 58. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांनंतर धावफलकावर 58 धावा आहेत. येणार शेवटचं षटक कशा पद्धतीनं असेल किती आक्रमकता शेवटच्या षटकामध्ये दाखवली जाईल कशा पद्धतीचा खेळ होईल हे सर्व काही आपल्याला पाहिजे. मात्र पाहण्याआधी एक संधी देऊ आपल्या पीके साऊंड्सला त्यांच्याकडनं एक गाणं ऐकू. तुम्ही पाहत राहा ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2024. थँक्यू डीजे. चला गेम स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल डॉन किलर बिरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंग स्टार सोनावे. बोथ टीम कॅप्टन ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय आपल्याला. शेवटचं षटक अंतिम षटक ज्या षटकाबद्दल नेहमी म्हटलं जाताना ये जो आखिरी का ओव्हर है इसमें बल्लेबाज ना आव देखता है ना ताव बस जो मिले उसे खाओ. अगदी हेच चित्र असतं प्रत्येक बॅटरचं. त्याला या शेवटच्या षटकामध्ये असं वाटतं ना की गोलंदाजाला खाऊ की गिळू. प्रत्येक बॉलवर षटकार पाहिजे प्रत्येक बॉलवर चौकार पाहिजे. अगदी त्या पद्धतीचं षटक जे इथे प्रगतीपथावर आणण्याकरता सज्ज होत आहे. आपल्या या आगरी प्रीमियर लीगला भेट देण्याकरता सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब आणि नामदेवजी पाटील साहेब ज्यांचं इथे आगमन होत आहे या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम. सध्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर झेल सुटण्याचं सत्र आहे ते काय थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्यपूर्ण खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या खराब फिल्डिंगवर जरूर थोडंसं लक्ष द्यावं लागेल. या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर एक चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल सन्माननीय रवींद्र पाटील साहेब आणि नामदेव पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. आगरी प्रीमियर लीग मध्ये या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये आमच्या VIP डाईस मध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. दोन टीम इन ऍक्शन आहेत. रियान सुपर किंग्स बहाडोली आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. सध्या रिहान सुपर किंग्स बॅटिंग करत असताना पुढचा बॉल इथे चांगला स्ट्रोक आहे. मात्र लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उभा आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून 60 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 5.3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करता बोथ टीम कॅप्टन चला आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. इथे चांगला फटका आहे. खोल्या टप्प्याचा बॉल खोदून काढला. चेंडू गेलाय. जोपर्यंत त्याला उचललं गेलं एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आपल्या VIP डाईस मध्ये आपले सन्माननीय सदस्य विनोदजी पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं एक खूप छान ब्रीदवाक्य आहे आगरी माज हवाच. अगदी चांगलं टॅगलाईन आहे त्यांची.
पुढचा बॉल, हा बॉल खूप सुंदर अप्रतिम. काय चेंडू हाताळला होता, अगदी फलंदाजाच्या डोक्याशी खेळणारा बॉल होता. पंच विरल नायरही थोडेसे हसताना पाहायला मिळाले, कारण कट झाला होता. सोडून देण्यालायक हा बॉल नव्हताच. पुढचा बॉल, गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे फटका ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरनं येतोय, वेगानं चेंडूला कॅरी करतोय तिथपर्यंत. दुसऱ्या धावेकरता कॉल. सुरक्षित 2 मिळाल्या, काय तिसरी मिळेल हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मध्ये का थांबला फलंदाज, त्यामुळे ह्या तिसऱ्या धावेला पूर्ण करत असताना आली आहे विकेट. तर एकंदर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर या 2 रनच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 63. विजयाकरता 64चं लक्ष आहे. इथं आपलीच पावरणी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर राजूचे एक शॉट वन्स मोर उडू देतो षटकार जाऊ दे फोर राजूचे एक शॉट वन्स मोर. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आमचे मनोजजी तिथे टॉस बॉक्समध्ये आपल्या समवेत जॉईंट असतील. शेवटची 2 मॅचेस यानंतर बाकी आहेत मला वाटते अजून आजच्या शेड्यूलमधले. नेक्स्ट मॅच असेल टीम डॉन किलर बिरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंग स्टार सुनावे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता विना विलंब जास्तीचा वेळ न खर्च करता लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा. हॅलो, आदरणीय रवींद्रजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपले शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. आदरणीय नामदेवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय आणि रवींद्रजी पाटील साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. तर एका बाजूने प्रणय पाटील घरत आपण बघतोय, दुसऱ्या बाजूने स्वप्नील पाटील हे 2 कर्णधार आदरणीय देवांजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर नाणेफेक होईल. हेड कॉल आहे आणि हेड आलेला आहे. तर मान्यवरांना मी विनंती करेन आपण मुख्य मंचावर जाऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रणय नाणेफेक जिंकलेले आहे, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस, कारण 3 सामन्यातून 2 विजय आणि 1 पराभव आहे. नाही, आहे तीच टीम आहे. नक्कीच स्वप्नील पाटील नाणेफेक हरलेले आहेत, प्रथम फलंदाजी करायची आहे. तर काय रणनीती असेल? मला बॅटिंगच करायची होती, 70 प्लस स्कोर करायचा प्रयत्न कर. 3 सामन्यातून 2 पराभव झालेले आहेत, 1 सामना जिंकले, तर आत्मविश्वास वाढला असेल नक्की. 4था सामना आहे, 2 गुण मिळवून पॉईंट टेबलमध्ये वर येण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण लगेच सामन्याकडे बोलतोय. बेस्ट ऑफ लक. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की यंगस्टर सुनावे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये.
आपण जर पाहिलं धावसंख्या 63 आहे, 64 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये 64 धावा कशा पद्धतीनं पूर्णत्वाला नेल्या जातील, कशा पद्धतीने या 64 धावा धावफलकावर जोडल्या जातील हे ऐकवण्याकरता आपल्या सोबत आमचे मनोजजी आणि कुडू सर हे दोन्ही समालोचक जॉईंट होतील आणि येथे तुम्हाला रिझवण्याचा प्रयत्न करतील. आम्ही तुर्तास थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अग्री प्रीमियर लीग 2024 पर्व 7चा थरा. इथे पाटील बिल्डर्स कडून आपण बघतोय रवींद्र पाटील साहेब आणि नामदेव पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय देवाणजी वजे साहेबांना की रवींद्रजी पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवाणजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय रवींद्रजी पाटील साहेबांचं इथे शुभ सन्मान केला जातोय. हॅलो, चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज आहे. आपण पाहतोय संजय, एक जुना जाणता आणि अनुभवी गोलंदाज. गोलंदाजी मार्कमध्ये आणि तितकाच तगड्या फलंदाज आपण पाहतोय अमित ऑन द स्ट्राईक, फर्स्ट बॉल आणि या ठिकाणी उंच हवाई सफर होते. अमितच्या बॅट मधून येतोय खणखणीत झणझणीत सणसणीत षटकार. नक्कीच आपण बघतोय रवींद्रजी पाटलांचं इथे शुभ सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. तर आता विक्रमजी गरज विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण नामदेवजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. आदरणीय सन्माननीय नामदेवजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान विक्रम साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. कारण पाहुण्यांचे मांदियाळे आहे, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासताना आदरणीय सन्माननीय नामदेवजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. वेलकम सर, शुभ स्वागत, शुभ सन्मान. 2 चेंडू आणि धावसंख्या आपण बघतोय 6 धावा. यावेळेला अमित पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली विशाल पाटील आयकॉन खेळाडू आणि इथे गडी बाद होताना बॅक टू डगआउट मिस्टर अमित पाटील. खूप मोठा आदरा बसलाय. कुडू सर काय म्हणतील क्रिएटिव्ह 11 माकडे ह्या संघाला अमितच्या रूपाने, कारण तुम्ही अमितला खूप जवळून बघितलंय खेळताना. नक्कीच, कारण किती धावांचा टार्गेट असू द्या, जोपर्यंत अमित आहे तोपर्यंत आशा पल्लवित असतात आणि आता मात्र अमितची विकेट गेल्यानंतर आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्या आपण पाहतोय रिहान सुपर किंग्स बहाडोली संघ. नक्कीच आता मात्र जे प्लॅनिंग केलं होतं की संजयला काय करायचंय, संजयला फक्त एकच करायचंय, टार्गेट करायचं अमितला, आणि ती दिलेली जबाबदारी विशाल आयकॉन खेळाडू आहे, त्याने जी जबाबदारी दिली की संजय तुझं टार्गेट आहे अमित, आणि ते टार्गेट एकदम सक्सेसफुल करताना आपण पाहतोय रिहान सुपर किंग्स हा गोलंदाज. नक्कीच जे जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये खूप मोठी मासळी अडकलेली आहे. अमितच्या रूपाने मात्र पहिला गडी बाद होतोय. अप्रतिम आदरणीय जितेंद्रजी पामाळे साहेब आमच्या मुख्य मंचासमोरून मात्र मार्गस्थ होताना या स्पर्धेला या व्यासपीठावर मात्र ते येऊन अस्वस्थ झाले होते. त्यांच्याकडून आणि त्यांच्या मिसेस आदरणीय राधा पामाळे मॅडम, नगर परिषद पालघरच्या नगरसेविका, यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी आपल्याला या स्पर्धेकरिता आलेली होती. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. नक्कीच
संजय घरत अगदी उत्तम कामगिरी करताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अमित डगआउट मध्ये गेल्यानंतर अमितची जागा घेण्यासाठी येतोय रोहिदास. टार्गेट पाहिलं आपण की 63 हा आकडा क्रॉस केला तो क्रिएटिव्ह 11 माकणे संघाने. 63 आकडा ह्या मैदानाचा जर विचार केला तर असं म्हणूया की तो बॅलन्सिंग फिगर आहे 63 आकडा, कारण हे मैदान 60 ही चेस करू देत नाही आणि 89 सुद्धा या ठिकाणी चेस केलेले आहेत. म्हणजे एक मधला आकडा जर आपण पाहिला तर 63 आहे. म्हणजे ॲव्हरेज स्कोर आपल्याला इथे बघायला मिळतो या खेळपट्टीवर. आणि इथून जे गोलंदाज चांगली कामगिरी करतील तर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल की एक परिपक्व संघ कोणता आहे. चांगली गोलंदाजी केली तर या सुपर किंग नक्कीच कमबॅक करेल, परंतु अमित पाटील अँड कंपनी मात्र 5 ते 6 नंबर पर्यंत एक चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे रंगत ही लढत आहे ही रंगतदार होईल. सर काय बोलतील? नक्कीच, कारण आगरी प्रीमियर लीगची एक ती मनोरंजनाची एक कॅप्सूल आहे की या ठिकाणी बॅटर पण भरपूर असतात, या ठिकाणी बॉलरही तेवढेच ताकदीचे असतात आणि म्हणून इकडे जोश आहे. इकडे आगरी प्रीमियर लीग हा खेळाडूंना पण आवडतो, आगरी प्रीमियर लीग हा खाणाऱ्यांना खवय्यांना सुद्धा आवडत असतो. नक्कीच. आणि आज आपण बघितला तर इथे जबरदस्त अप्रतिम फटका बघूया. साहिल कुडू चेंडूच्या खाली गडी बाद होतोय आणि एक सुमधुर गीत येते. पेन्हा पावली शेतीवाडी बरकत दे कामधंद्याला कष्टकरी हो शेतकऱ्यांच्या आधार दे तू खांद्याला राजू विनवितो माय माऊलीला राजू विनवितो माय माऊलीला या माय माऊलीला आधी वंदितो मी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला आधी वंदितो. थँक्यू डीजे, थँक्यू. अमितला बाद केलं म्हणून संजय घरत यांना श्रीराम स्पोर्ट खानिवडेकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. बघा, श्रीराम स्पोर्ट खानिवडेचं सुद्धा आम्ही कौतुक करू आणि त्यांना खरोखरच मनापासून धन्यवाद देऊ, कारण कालच्या दिवसामध्ये त्यांनी आम्हा तिघांना सुद्धा, प्रमोद सर होते, मी होतो आणि आमचे साथी समालोचक आदरणीय, कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की अनुभव किती महत्वाचा आहे. आपण संजयला गोलंदाजी करताना पाहतोय पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार खेचला गेला, मात्र बॅकफुटला न जाता त्याच ताकदीनिशी पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आणि तदनंतर मात्र आपण आतापर्यंतचा स्कोअर पाहतोय 7 for 2 लॉस. आणि आता मात्र व्ही शेप मध्ये खेळलेला चेंडू आणि एकाच षटकामध्ये 3 गडी बाद करण्याची किमया केलेली आहे संजय घरत. बॅट्समन आउट होतोय, बॅटर जातोय अक्षयच्या रूपानं पॅव्हलियन मध्ये. नक्कीच जो संघ दिवसामध्ये आपण बघितला तर पॉइंट टेबल मध्ये टॉपर करत होता आणि फलंदाजी ही त्यांची मुख्य बाजू आहे, परंतु इथे कुठेतरी मात्र रिहान सुपर किंगने कंबरड मोडलेला आहे इथे, कारण 3 खेळाडू पहिल्या षटकामध्ये बाद होतात. सलामीचा फलंदाज कालच्या दिवसामध्ये आपण बघितला होता, आज थोडा लेट आला. तदनंतर आपण बघितलं तर अमितला, त्याच्यानंतर आपण बघितला तर मॅन इन फॉर्म, मॅन फ्रॉम घाटी आपण बघतोय स्वप्नील गावड हा सुद्धा बाद झाला. म्हणजे 3 खेळाडू, 3 तगडे फलंदाज सर बाद झालेले आहेत. तर आदरणीय माणिकजी किनी साहेब कोपरवरून इथे या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय या आगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, जतीन किनी आम्हाला दर्शवतात सचिन. अतिशय सुंदर सामना या मैदानावरती असताना आपण पाहतोय, कारण असं वाटत होतं की 63 हा टार्गेट आहे, हा अमितची टीम आहे, अमित एक तगडा फलंदाज आहे आणि अगदी सहज पेलून काढेल असं वाटत होतं, परंतु तितकीच तगडी आपण गोलंदाजी पाहिली संजय घरतच्या रूपाने. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, पण संजय घरतच्या गोलंदाजीवरती खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल, अगदी वाट पाहत असेल प्राक्तन, कारण प्राक्तन हा स्वतःला शिष्य समजून घेतो, संजय घरतचा शिष्य आहे. अगदी प्राक्तन नक्कीच या क्षणाची वाट पाहत असेल. अमित पाटील ह्याला बाद केलं म्हणून श्रीराम स्पोर्ट खानिवडेकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे, ते म्हणजेच आपण संजय घरतला बघतोय. धन्यवाद जमा सुद्धा झालेले आहेत इथे ते 500 रुपये. सामना संपल्यानंतर संजय घरत यांनी आपले 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते घेऊन जायचं आहे. श्रीराम स्पोर्ट खानिवडेकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आले अमितला बाद केलं म्हणून. चला, गोलंदाजी मार्कवरती आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येण्यासाठी आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे विशाल पाटील.
आतापर्यंत आपण स्कोअर पाहतोय 7 आणि गडी बाद झालेले आहेत 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विशाल पाटील. विशाल पाटील सरपड्याचा गोलंदाज यावेळेला आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. गुड लेंथवर गोलंदाजी होताना काय म्हणतील कुडू सर? अप्रतिम, कारण तुम्हाला अनुभव खूप आहे. जरी तुम्ही समालोचन करत नसले तरी अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही बघितलेले आहेत. नक्कीच विशाल पाटील आम्ही सरगम सरपडाच्या त्या ग्राउंडवरती सुद्धा पाहिलेलं आहे. स्पीड कमी आहे परंतु लेंथ बघा, त्याची लेंथ, बॉलची जी लेंथ आहे ती लेंथ अगदी गुड लेंथला बॉल पिच होतोय आणि तदनंतर तो ऑफ साईडला टर्न होतोय. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी खेळून काढलेले चेंडू आहे. तितक्याच सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, बॅकअप चांगला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव मात्र अर्जित केली. या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय क्रिएटिव्ह 11 8. धनेश चौधरी डीसी कडून लगातार 3 षटकार जर रोहिदासने मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे इथे. जबरदस्त अप्रतिम. आपल्या गावातील खेळाडूंसाठी मात्र प्रोत्साहन देण्यासाठी मात्र हे दाते पुढे येतात, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण नक्कीच या दात्यांमुळे सुद्धा खेळण्याचे एक उष्मा, प्रेम आणि ऊर्जा या खेळाडूंना मिळत असते आणि या ऊर्जेच्या बळावरती अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करण्यासाठी सज्ज होतात. हे आपले बॉलर म्हणा, फिल्डर म्हणा किंवा बॅटर म्हणा, हे प्रत्येक जण आपलं 100% देण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय. आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आहे सचिन. विशाल टू सचिन, आपल्या षटकातील 3रा चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. चेंडूला उचली मिळाली नाही, सबमरीन डिलिव्हरी झाली. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा स्थिर. चेतन पाटील मांडवी यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज लागले. रोहिदास साठी लगातार 3 षटकार आले तर यंगस्टार सोनावीच्या पॅव्हेलियन मध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे ग्राउंड स्टाफ. यावेळेला आपण बघतोय विशाल वाईड यॉर्कर, जबरदस्त लाईन लेंथ, अप्रतिम. चेंडूला मात्र हाताळलं जातंय. पहिलं षटक अप्रतिम हाताळल्यानंतर मात्र पूर्णपणे बॉडी लँग्वेज आहे ती पॉझिटिव्ह झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच, कारण ह्या आधीचा आपण सामना पाहिला होता. पालन गोलंदाजी करत होता त्यावेळेला आपण पाहिलं की पालनचं पहिलं षटक महागडं ठरलं. त्याच्याने काय झालं, आत्मविश्वास वाढला तो बॅटर टीमचा. फलंदाजी करणारा संघ अतिशय आत्मविश्वासाने खेळला आणि दुसरं षटक सुद्धा तितकंच फलदायी ठरलं. या ठिकाणी काय होतंय, इथे आपण पाहतोय संजयचं षटक चांगलं आलं. तोच उष्मा, तोच आत्मविश्वास मात्र आता विशालच्या आपण पदरी दिसतो आणि पुन्हा एकदा सेम टू सेम 3 डिलिव्हरी, सेम टू सेम बॉल हाताळले गेले. नतीजा एकच, निर्धाव चेंडू. सध्या तरी आपण बघतोय पूर्णपणे मात्र प्रभावी मारा होताना रिहान सुपर किंग बहाडोली या संघाकडून आपण बघतोय. या आधीच्या सामन्यामध्ये मात्र टिचून गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना काय जबरदस्त अप्रतिम. नक्कीच पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तर कुडू सरांना एक मी प्रश्न विचारेन नंतर या षटकानंतर, कारण समजत नाही काही गोष्टी, त्यामुळे थोडासा तुम्हाला अनुभव आहे. पुन्हा एकदा मात्र विशाल गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू विशाल आणि या ठिकाणी पूल केलेला चेंडू जातोय आर पार, येतोय षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय विनोदजी पाटील साहेब सरपडा यांचं एक ब्रीदवाक्य आहे की आगरी मात हवाच. या वाक्याबद्दल सर काय सांगतील? यस, नक्कीच. असं म्हणतात की प्रत्येकाला आपापल्या जातीचा गर्व असायला हवा, पण गर्वाच्याही पलीकडे जायचं असेल ना तर माज असायला हवा आणि हा माज असणे हे प्रत्येक आग्र्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14. या धावसंख्येवर 2 षटकांच्या एकंदरीत समाप्ती अखेर. सर, एखाद्या गोलंदाजाला षटकार मारला की लगेच त्याच्या खांद्यावर हात टाकतात, त्याला जाऊन सांगतात. दुसरा षटकार मारल्यावर पण हीच प्रतिक्रिया होते, परंतु जेव्हा 3रा षटकार येतोय तेव्हा मग सगळे खेळाडू आपापल्या जागी असतात. असं का होतंय? नक्कीच, कारण पहिला षटकार मारल्यानंतर त्याचा धीर खचून जाऊ नये म्हणून त्याला मात्र थोडेसे कानमंत्र दिले जातात, कारण कदाचित लाईन लेंथ चुकू शकते. पुन्हा त्याला लाईन लेंथ कुठली असायला हवी हे गायडन्स केले जातं. तदनंतर पण जर षटकार आला तर पुन्हा कानमंत्र दिले जातात की झालेल्या चुका जर असतील. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा हवा आहेत त्या 50. 24 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आपण पाहतोय संजय. तर दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा जर षटकार आला तर नंतर मात्र सर्व जे फिल्डर आहेत ते
असंच मनातल्या मनात करतात की याला सगळं आता सांगून झालं, हा काय बदलणार नाही, आणि म्हणून सर्वजण स्थिर राहतात. नक्कीच कारण तुम्ही खूप मुलांना प्रश्न विचारतात. आज तुम्हाला प्रश्न विचारची संधी आम्हाला आले, कारण हा एकमेव व्यासपीठ आहे की सरांना आम्ही प्रश्न विचारू शकतो. नक्कीच आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक संजय, आणि या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळला गेला. चेंडूचा आणि बॅटचा काही संगम नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर 14. 2.1च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 23 आणि धावा हव्यात 50. 23 चेंडू 50 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संजय घरत, तुमचा आमचा सर्वांचा आवडीचा या ग्रामीण भागातील एक चांगला खेळाडू संजय घरत. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू चांगला पिच झाला, तितक्याच चांगल्या सीताफेने हाताळला गेला. अजय घरतच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला गेला. नतीजा तोच, धाव चेंडू. नक्कीच रेफर केले पंचाने. इथे कोणी फलंदाजाने घेतलाय का? कशासाठी? व्हाईट बॉल. व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर. ओके. ओके. तर सर रिहान सुपर किंग साठी एक गुड न्यूज आहे की 45 धावांच्या आतमध्ये जर रोखलं तर आजच्या दिवसात तुम्ही पॉइंट टेबल मध्ये टॉपला जातील, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. शक्य, आणि हे टॉपला जाण्यासाठी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे हे सुद्धा उष्मा देत आहेत, ऊर्जा देत आहेत. संजय घरतच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाकडे. श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा असा एक संघ आहे की तो ग्रामस्थ खानिवडेंचा हा संघ आहे आणि ते प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देतात. नक्कीच, कारण माहोल ही श्रीरामांचा आहे. कारण 22 तारखेची प्रत्येक जण वाट पाहत आहेत आणि अयोध्ये में आपले फेअर डिलिव्हरी आहे आणि सर्वांच्या नजर आहेत 22 जानेवारीला अयोध्येचं ते मंदिर, आणि त्या मंदिरामध्ये खूप वर्षांनी का होईना आपलं प्रभू रामांचं आगमन होणार आहे. नक्कीच या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. भारताची नवी ओळख आपल्याला बघायला मिळेल. यानंतर मात्र जगामध्ये भारताचं नाव एका वेगळ्या अक्षरामध्ये आपण बघणार आहोत. तर आदरणीय नितीनजी पाटील साहेब ग्रामपंचायत दुकटनचे उपसरपंच इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर आग्री प्रीमियर लीग ची जी कोर कमिटी आहे त्यांच्यासाठी 2 वेळा त्यांचा जो फार्म हाऊस आहे तो आपल्या सभेसाठी दिला होता. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद नितीनजी पाटील साहेब, आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळेला आपण बघतोय संजय घरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय, कारण परेश कुडू सर आहेत हे सुद्धा चांदीप गटातून आहेत आणि हा गोलंदाज सुद्धा चांदीप गटातून आहे, त्यामुळे त्यांचे जवळचे संबंध आहेत. जवळून बघितलेला आहे या गोलंदाजाला. आता मात्र 21 चेंडू 50 धावा आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मात्र या रेसमध्ये जिंकतोय चेंडू आणि चेंडू जाते सीमारेषा पार, येतोय APL चौकार. धावसंख्या आपण बघतोय या चौकाराने 18 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना रिहान सुपर किंग बहाडोली आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी संजय घरत हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघतोय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. तर बॅटर आहे स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय रोहिदास. काही जबरदस्त झेल घेतला होता, उलटा झेल, आणि तो सुद्धा एका हाताने पकडला होता. देवानंदजी वजेसाहेब अध्यक्ष आहेत या स्पर्धेचे, त्यांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या होत्या या झेलसाठी आणि आम्हाला सांगितलं की काय जबरदस्त खेळतोय हा खेळाडू. फलंदाजी सुद्धा चांगली करतोय, गोलंदाजी करतोय आणि वेळ आली तर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा 100% योगदान क्रिएटिव्ह 11 माकणे संघासाठी त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच आपण APL 4 पाहतोय, म्हणजेच इथे वयाला मर्यादा नाहीये. कारण आपण पाहतोय संजय घरत हा सुद्धा 40+ खेळत असतो आणि तितक्याच ताकदीचा रोहिदास सुद्धा आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे वय महत्वाचं नाही, इथे आनंद, इथे मनोरंजन हे खूप महत्वाचं आहे आणि माझा खेळ मला इथे दाखवायचा आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की आतापर्यंत जेवढे आयकॉन खेळाडू होते ते सर्वजण या ठिकाणी आपल्या वयाच्या मर्यादेच्या पलीकडे क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. संदेश जो सलामीचा फलंदाज होता रिहान सुपर किंगचा, तो सुद्धा गेली 7 पर्वामध्ये 5 वेळा तो रिहान सुपर किंगचा हिस्सा बनलाय आणि रिहान सुपर किंग सुद्धा त्याला घेतोय. जबरदस्त. आणि या वेळेला काय जबरदस्त फटक्याची निवड केले. संदेशच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. एक डीजेला संधी देऊया. मित्र लाभला जीवा भावाला
सचिन पाटील नावाचा नाव गाजतंय जिल्ह्यामध्ये थँक्यू डीजे, थँक्यू. धन्यवाद डीजे. आपण इथे या ठिकाणी एक मला खास करून उल्लेख करावासा वाटतो तो खानेवडे प्रीमियर लीगचा, कारण श्रीराम स्पोर्ट्स कडून चांगलं बक्षीस येते. मागच्या वेळेला समालोचनाची संधी मला त्या ठिकाणी मिळाली होती आणि अतिशय चांगली गोष्ट त्या खानेवडे प्रीमियर लीग मध्ये घडली होती की जो संघ मालक आहे त्या संघ मालकाचा संघ वेगळा आणि स्वतः मात्र खेळणार दुसऱ्या संघातून. आणि कधी कधी वेळ अशी सुद्धा आली होती की चला जास्त मीटिंग घेऊ नका या, आपल्याला अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. लगेच संजय घरत, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, विशाल पाटील नक्कीच लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर KPL मध्ये असं घडलं होतं की दोन संघ मालक हे दुसऱ्या टीम मध्ये आणि कधी एकदा असं पण झालं होतं की संघ मालकाची टीम आणि त्याची स्वतःची संघाची टीम असे एकमेकांच्या अपोजिट मध्ये खेळत असताना शेवटच्या चेंडूवरती जर विकेट गेला तर नक्कीच संघ मालकाचा संघ हरला असता आणि त्यावेळेला संघ मालकानेच आपल्या अपोजिट टीमची कॅच घेतली होती. म्हणजे इथे याला म्हणतात क्रिकेट. हे क्रिकेट जर खरं खेळता आलं, खेळण्यापेक्षा क्रिकेट जर जगता आलं तर नक्कीच विजय हा क्रिकेटचा होतो. नक्कीच. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जवळ पोहोचतोय 22 या धावसंख्येवर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. म्हणजे आता 18 चेंडू आणि जतीन किने आम्हाला दर्शवतात 42 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 42 धावा. इथून मात्र दोघांना थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील, हवाई फायर करावं लागेल, कारण आता तुम्हाला रिक्स घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि रिक्स के आगे ही जीत है. नक्कीच. आतापर्यंत आपण पाहतोय की करंट रन रेट जो आहे तो 5.50 आहे, कारण 7.30 आहे आणि आता मात्र रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 14. चेंडू शिल्लक आहेत 18, धावा हव्या आहेत 42. 18 चेंडू 42 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आयकॉन खेळाडू रेहान सुपर किंग्सचा विशाल पाटील. विशाल कामगिरी करावी लागेल या ठिकाणी. भले विशाल गोलंदाजी करत असेल परंतु विशाल कामगिरी करावी लागेल ती सचिनला. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. रिहान सुपर किंग बहाडोली या संघाकडून आयकॉन खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये विशालच्या माध्यमातून बघायला मिळतंय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अजय घरतचं मी कौतुक करेन सर, कारण 40+ अजय घरत आणि इथे काय एका तरुण खेळाडूला लाजवेल असा फिटनेस आणि यष्ट्यांना चिकटून एकदम उभा असतो. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल विशाल. निर्धाव चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात झालेली आहे. आदरणीय संजयजी किनी सर इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. अगदी संजय किनी सरांच्या नक्की चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहतोय, कारण खूप साऱ्या वर्षांनी त्यांची विहा 11 हा जो संघ आहे, विहा 11 संघ आपण पहिल्या A ग्रुपमधून टॉप करताना पाहतोय. चला वेळ घेऊ नका. रिहान सुपर किंग आपला टाइम कीपर कुठे आहेत, वेळ किती झालाय ते सुद्धा दर्शवा. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवर. विशाल टू सचिन. वेळेला जबरदस्त अप्रतिम आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. आता बघूया कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण प्राक्तन डेट चेंडू डॉट चेंडू ओके डेट चेंडू झाला होता म्हणून कदाचित धाव नसेल आणि हेच कारण आपण बघतोय की इथे मात्र नक्कीच या ठिकाणी कीपर क्लोज आहे आणि ज्या वेळेला कीपर क्लोज असतो आणि जर त्याच्या दस्तानामध्ये जर बॉल विसावला गेला तर तो डेड बॉल म्हणून घोषित केला जातो, म्हणजे धाव नसते. ती धाव आपल्याला घेता येत नाही. दरम्यान पुन्हा सेम टू सेम डिलिव्हरी, सेम पिच होतोय बॉल आणि त्याचा नतीजा आपण पाहतोय पुन्हा. तर बघा इथे थोडीशी मात्र चालाखी दाखवली असती कदाचित तर मात्र, परंतु त्यांना विकेट देणं हे गरजेचं होतं म्हणून या आधीच्या चेंडूवर विकेट फेकायची तयारी होती त्यांची आणि इथे तीच चुकी अजय घरत करतोय, परंतु प्राक्तन येतोय. जर प्राक्तन इथून चांगला खेळला तर मात्र रिहान सुपर किंगसाठी डोकेदुखी ठरू शकतो, कारण याच प्राक्तनने बहाडोलीच्या मैदानावर रिहान सुपर किंग संघाविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती आणि हातातोंडात आलेला घास काढून घेतला होता. तोच प्राक्तन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रिहान सुपर किंग विरुद्ध खेळण्यासाठी येतोय. नक्कीच, कारण असं म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि या ठिकाणी सचिनला
पुन्हा एकदा माघारी पाठवलं, कारण वाट पाहत होते क्रिएटिव्ह 11 प्राक्तनला क्रीजवरती येण्याची. नक्कीच पुन्हा एकदा बघूया तोच जलवा, तोच जोश पुन्हा एकदा प्राक्तनच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळेल का? मोठे फटक्याच्या बॅटमधून येतील का? परंतु एका बाजूने मात्र अनुभव आहे विशालकडे. विशाल सजासजी मारून देणार नाही, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 6 चेंडू 10 धावा असं वाटलं होतं की इझिली पार होतील, परंतु 1 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण राहिलं होतं. साहिलने जबरदस्त गोलंदाजी केली होती. कुठेतरी हे सर्व मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण प्रत्यक्ष बघतोय. इथे बघूया कशा पद्धतीने मात्र लाईन लेंथवर गोलंदाजी होईल का? धावसंख्या 22 धावांवर स्थिरावलेली आहे. आतापर्यंत या षटकात 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडू निर्धाव. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 15, धावा हव्यात 42. या ठिकाणी सुंदर पद्धतीने खेळवलेला चेंडू प्राक्तनच्या बॅटमधून आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पळून काढली. या एका धावेने स्कोर मात्र 1 ने वाढताना आपण पाहतोय 23. साहिल कुडू जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळाला आणि तेवढीच सुरेख फेकी. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 23. 41 धावांचं लक्ष समोर असेल 14 चेंडूमध्ये. 14 चेंडू 41 धावा. आता मात्र विशाल पाटील टू रोहिदास आतापर्यंत आपल्या वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. 9 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 10 धावा मात्र या ठिकाणी अंकित केलेल्या आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला गेला विशालच्या माध्यमातून. षटक या ठिकाणी आपण पाहतोय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र घेऊन येईल विशाल. चेंडू शिल्लक आहेत 13, धावा हव्यात 41. 13-41. विजयासाठी 41 धावांचं लक्ष समोर आहे. कुठेतरी आता मोठे फटके खेळावे लागतील जर आपण बघितलं तर क्रिएटिव्ह 11 माकणे संघासाठी, कारण 13 चेंडू 41 धावा म्हणजे खूप काही आहेत आणि त्या धावा होऊ शकतात. कारण या ठिकाणी आपण ह्या APL पर्व 7चा पहिला सामना पाहिला. 6 चेंडूमध्ये 28 धावा, 29 धावा या चेस झालेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 29 धावा असताना दीपेशची ती खेळी कोणी विसरणार नाही. त्याचीच पुनरावृत्ती मात्र या ठिकाणी प्राक्तनाने रोहिदासला करावी लागेल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय, चेंडू फील्ड होते, तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केली जाते. निर्धाव चेंडू म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 41 धावांचं लक्ष समोर असेल. आदरणीय अक्षय पांडव सर इथे उपस्थित आहेत, आमचे साथी समालोचक, तर ते इथून रजा घेतात. तर मी विनंती करेन आदरणीय देवानंदजी वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष यांना मी विनंती करेन की अक्षयजी पांडव सर इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. त्यांना या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांना सन्मानित करावं असं मी आदरणीय देवानंदजी वजे साहेबांना विनंती करेन. चला जास्त वेळ दौडू नका. प्राक्तनवरती विश्वास आहे संघाचा आणि प्राक्तनवरती विश्वास आहे स्वतःचा. आत्मविश्वास जर बळकट असेल ना तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो. हा विश्वास प्राक्तननी स्वतःवरती ठेवलेला आहे. हाच आत्मविश्वास नक्कीच प्राक्तनचे खेळी मात्र भरून काढू शकतं. आता मध्ये चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हव्यात 41. तर आदरणीय योगीजी तरे सरांना विनंती करतोय की आपण अजित पाटील सर इथे उपस्थित आहेत सकाळच्या सत्रापासून एक मायकोपचा गोड आवाज. तर अजित पाटील सरांना सुद्धा आपण सन्मान चिन्ह आणि त्यांचं मानधन देऊन सन्मानित करावं. योगीजी तरे सरांना मी विनंती करेन. बारा चेंडू 41 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साहिल. आतापर्यंत 4 षटकं खेळून झाली. 2 षटकं संजय घरेची, 2 षटकं विशालची. सुंदर कामगिरी या दोन्ही गोलंदाजांनी केली. आता मात्र मदार साहिल वरती आणि या ठिकाणी पुलअप पद्धतीने खेळलेला चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत प्राक्तनच्या बॅटमधून. प्राक्तनचा हा खणखणीत षटकार. नक्कीच 6 धावा आलेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये तिथून गोलंदाजी केली होती, 2 षटकं हाताळली होती, 1 गडी बाद केला होता. शेवटच्या षटकामध्ये 10 धावा रोखल्या गेल्या होत्या साहिलकडून. परंतु इथे मात्र सामना वेगळा, परिस्थिती वेगळी, समोर बॅटर वेगळा आहे आणि दोघेही खेळाडू लेदर क्रिकेटचा क्लास असलेले खेळाडू आहेत. एका बाजूने प्राक्तन किणी मॅन फ्रॉम शिवसई, दुसऱ्या बाजूने साहिल कुडू मॅन फ्रॉम बहाडोली. पुन्हा एकदा चेंडू शिल्लक आहेत 11, धावा हव्यात 35. 11-35 साहिल टू प्राक्तन. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला प्राक्तनकडून. चेंडू हवेत आहेत, फील्ड होतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत का? या सक्सेसफुल या 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांनी धावसंख्या मात्र वाढताना पाहतोय
31. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा हव्यात 33. 10 चेंडू 33 धावा. जबरदस्त समीकरण आपण बघतो. या होऊ शकतात 10 चेंडूमध्ये 33 धावा. करण्याची ताकद दोघांकडे आहे, परंतु एका बाजूने साहिल कडू सुद्धा या धावा रोखू शकतोय. ही ताकद त्याने मागच्या सामन्यामध्ये दाखवून दिली. म्हणजे हे बॅटल बघण्यासारखं असेल सर. नक्कीच हे द्वंद्व आहे. हे द्वंद्व नक्कीच प्रत्येकाला आवडीचं असणार आहे. आणि हे जे 4 चेंडू आहेत, ह्या 4 चेंडूवरती जर चांगले 1 ते 2 जर चांगले फटके आले तर नक्कीच हे समीकरण सुद्धा बदलू शकतं. या ठिकाणी आम्ही बोलतो एक आणि तीच ऐकलं जाते प्राक्तन कडून. येतोय प्राक्तनच्या बॅट मधून पुन्हा एकदा APL षटकार. थँक्यू डीजी, थँक्यू सर. आग्रे प्रीमियर लीगला जशी सुरुवात होते त्याच्या आधी 1 महिना बऱ्याच जणांना रोजगार मिळतोय बघा. आता सिंगर असतील, त्याच्यानंतर स्टुडिओवाले आहेत, त्यांनी गाणे रेकॉर्ड करतात, मंडपवाले आहेत, त्याच्यानंतर डीजेवाले आहेत, बॅनरवाले आहेत, टी शर्ट प्रिंटर आहेत, शूजवाले आहेत, बॅटवाले आहेत, ग्लोव्जवाले, म्हणजे भरपूर जणांना रोजगार मिळतोय या एका लीग मुले. काय म्हणतील? नक्कीच, कारण हा जो रोजगार आहे हा आगरी समाजामध्ये कुठलीही इव्हेंट असू दे, आगरी समाजातली प्रत्येक इव्हेंट, अगदी लग्न समारंभापासून म्हणा किंवा अगदी बारसा, त्यानंतर आपण वाढदिवस म्हणू, या प्रत्येक इव्हेंट हा कित्येक जणांना रोजगार देऊन जात असतात. अगदी देवीचा उत्सव असू दे, देवतांचा उत्सव असू दे, या उत्सवाला सुद्धा अनेक जणांना रोजगार मिळत असतो. आणि त्यातलंच एक हे आपण क्षण पाहतोय APLचं हे 7वं पर्व. एक नाव घ्यायचं राहिलं, पाटील नेटवर्क सुद्धा याच्यामध्ये आहेत, कारण ते सुद्धा खूप उंच भरारी घेताना आपल्याला बघायला मिळतात. हो ना, आम्हाला पण कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, तेच मी थोडासा उल्लेख करायचा राहिला, कारण पाटील नेटवर्क पासून आम्ही आमच्यापर्यंत येत होतो. आणि नक्कीच हे APLचं आणि समजा कॉमेंटेटर म्हणा किंवा पाटील नेटवर्क म्हणा, यांचं एक सुंदर नातं तयार झालेलं आहे. आणि या ठिकाणी कार्पेट पद्धतीने खेळून काढलेले चेंडू प्राक्तनच्या बॅटमधून चेंडू फील्ड होतोय, फेकी होते, तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, मात्र माघारी पडतावं लागेल रोहिदासची खेळी संपुष्टात येतोय. या ठिकाणी 5वा गडी बाद होतोय 38 धावांवरती. यस DJ. हवस करती आया बाया मंगळवारी या दिवसाला, भक्तिभावाने पूजा करती, झेंडा लावती कळसाला, नारळाची ओटी वाहती. धन्यवाद धन्यवाद DJ. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा हव्यात 26. 8 चेंडू आणि 26 धावा. 8 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावा. हे 2 चेंडू निर्णायक असतील. या 2 चेंडूवर किती धावा येतील ह्याच्यावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. पुन्हा एकदा साहिल कुडू गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका, चेंडू 6 धावांकरिता. बिग हिट आपल्याला बघायला मिळतोय या षटकातील 3रा षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद, धन्यवाद, 7 DJ. चेंडू आणि 20 धावांची गरज विजयासाठी. 7 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच याच्यामध्ये गेम प्लॅनिंग बघा किती महत्वाचं आहे. कारण क्रिएटिव्ह 11 माकनेला माहिती होतं की संजय घरत आणि विशाल पाटील यांची 4 षटकं खूप महत्वाची आहेत. ही 4 षटकं खेळून झाल्यानंतर मैदानामध्ये आला तो प्राक्तन, एक चांगला हिटर बॅटर आपण जर पाहायचं असेल तर आपण प्राक्तनकडे पाहू शकतो. आणि तीच जो संघाने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याच विश्वासाला सार्थ होताना आपण प्राक्तन पाहतोय. आतापर्यंत प्राक्तनने चेंडू खेळलेले आहेत 6 आणि धावा केलेल्या आहेत त्या 22. साहिलचं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत साहिलने 5 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार, तदनंतर मात्र 2 धावा, पुन्हा एकदा खणखणीत षटकार, तदनंतर 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, रनआउट झाला रोहिदास आणि तदनंतर पुन्हा एकदा षटकार. आता मात्र आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज होते साहिल. सामना करतोय पुन्हा एकदा 22 धावांवरती असलेला प्राक्तन. पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न केला गेला प्राक्तनकडून, तितकंच चांगलं अजय घरत याची आपण यष्टीचित केल्याचा प्रयत्न आपण पाहिला. दाद मागितली पंचांकडे, दाद फेटाळून काढलेले. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत केवळ 6.
म्हणजे 1 ओव्हरचा शेवटचा षटक हे बाकी आहे आणि धावा हव्यात त्या 20. सर 6 चेंडू 20 धावा जमेची बाजू रिहान सुपर किंग साठी की स्ट्राईक एडवर आहे. रनआउटचा रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग साईडने आपण बघतोय रिहान सुपर किंगने. तर तिसरे आशुतोष व्यवहारे सरांना विनंती करेन की सर आपण इथे येऊन चेक करायचं आहे धावपद आहे की नाही ते. आणि हॅलो स्टंपिंग माफ करा, साठी स्टंपिंग आहे. आहे. ओके स्टंपिंग साठी आहे. तर इथे रिव्ह्यू चेक केला जातोय. स्टंप पंच रिव्ह्यू हा आपला आहे पंच बॅटरचा आहे. नाही बॅटर रिव्ह्यू नाही घेऊ शकत. कोणाचा आहे? बॉलर फिल्डरचा रिव्ह्यू फक्त वाईट आणि नो बॉल साठी आहे. रनआउट साठी आहे ना. मग एसटीची तर स्टंपिंग साठी पण चालेल का? दोन मिनिटं तुम्ही बोलू नका. कमिटी निर्णय देईल तो आम्ही बोलतोय. आता टायमर थांबलेला आहे कारण इथे आता थर्ड अंपायर साठी डिस्कस चालू आहे म्हणून. थर्ड अंपायर डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय. अंपायर फक्त घेऊ शकतात कारण रनआउट साठी आहे परंतु ही विकेट रनआउटची नाही आहे म्हणून इथे थोडं डिस्कस चालू आहे असं त्याने ऑब्जेक्शन घेतलंय. कोणी तर आपला क्रिएटिव्ह 11 माकणे. त्याच्यावरच डिस्कस चालू आहे अमित. आता टाइम थांबणार ना. हे बघा निर्णय आलेला. हा जर रिव्ह्यू अंपायरचा असता तर इथे घेतला असता. फिल्डिंग साईड किंवा बॅटिंग साईड स्टंपिंग साठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही. रनआउट आणि वाईड नो साठीच फक्त आहे. नो तो सुद्धा बिमरचा नो. ओव्हर स्टेपिंगचा नो जर पंचाने दिला तर रिव्ह्यू घेता येणार नाही. फक्त बिमर चेक करण्यासाठी बॅटिंग साईड फिल्डिंग साईड रिव्ह्यू घेऊ शकते वाईट बॉल साठी आणि एक धावबाद. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा हव्यात त्या 20. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय राहुल आणि प्राक्तनची जोडी. आतापर्यंत प्राक्तन 7 चेंडूचा सामना केलेल्या प्राक्तनने धावा काढलेल्या त्या 22 आणि राहुलने अजूनही मात्र या ठिकाणी एकही चेंडू फेस केलेला नाही. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संजित बहाडोलीचा हा गोलंदाज आपण बघतोय. राहुल गरत एका बाजूने मॅन फ्रॉम सरावली दुसऱ्या बाजूने शिवम सईचा प्राक्तन किणी. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अजय घरत खानिवड्याचा अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय. माफ करा बॅटर आहे. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय अमय. आपण बघतोय शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट थर्ड मॅनला आपण बघतोय संदेश उमरोलीचा खेळाडू. जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय सामना रंगताना. शेवटचे 6 चेंडू आणि रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पोहोचलेला आहे. अटीतटीची लढत ही आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजित पाटील. संजित टू राहुल 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडू 20 धावा. संजित हिरो बनण्याची नामी संधी चालून आलेली आहे संजितला. आणि या ठिकाणी पुलअप केलेला चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय 1 बाउन्स APL चौकार. राहुल गरत हार्ट हिटर म्हणून ओळखला जातोय. सरावलीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय.
अमेय, जी तुझे ट्रॅक आहे ती खाली करायची आहे. आम्हाला तिसऱ्या पंचांनी आम्हाला सूचित केलंय की असं चालत नाही मैदानाच्या आतमध्ये, तर धन्यवाद. तर इथे आपण बघतोय सर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, कुठेतरी दडपण हे संजितवर वाढलं असेल. 5 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी राहुलने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. इरादे स्पष्ट आहेत, मला हे 6 चेंडू खेळून काढायचे आहेत आणि माझ्या संघाला 20 धावांपर्यंत मात्र मजल माझी मारायची आहे. पुन्हा एकदा कम बॅक करताना आपण पाहतोय संजितने चांगलं कम बॅक केलंय. 22च्या रूपाने 1 धाव मात्र पूर्ण होते. या एका धाव्याने धावसंख्या पोहोचते 49. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा हव्यात 15. 4 चेंडू विजयासाठी 15 धावा. अत्यंत रोमहर्षक मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रिहान सुपर किंग एका बाजूने कल्पेशजी कडू सरांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूने क्रिएटिव्ह 11 माकणे. 4 चेंडू आणि 15 धावा. भूपेशजी गावड सरांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि 2 दिग्गज संघ मालकांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे. अप्रतिम. आतापर्यंत प्राक्तनने 3 चेंडू हे सीमारेषा पार ठोठवलेले आहेत. 3 षटकार मारले प्राक्तन. चेतन पाटील मांडवीकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्राक्तनने जर 15 धावा काढल्या तर. आणि या ठिकाणी हवाई सफर होताना आपण पाहतोय एयर हॉस्टेस को टाटा बाय बाय करते हुई गेंद निकल पड़ी है. सीमारेषा बाउंड्री के पार येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. चेतन पाटील 817 मांडवीवाला यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्राक्तनने जर सामना जिंकवला तर 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे विजयासाठी. एक मोठा फटका क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला या सामन्यामध्ये पूर्णपणे घेऊन येईल. तर 1 डॉट बॉल पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग करेल. 1 विकेट रिहान सुपर किंग संघाला घेऊन येईल. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, काय होईल ह्या चेंडूवर, याची देही याची डोळा बघण्यासाठी मात्र हा तमाम क्रीडा वर्ग आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय या शिरसाडच्या मैदानावर. अप्रतिम. आग्रे प्रीमियर लीगचे हे 7वं पर्व आहे आणि 7व्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जे श्रोते पाटील नेटवर्क यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच या ठिकाणी आता 3 चेंडू आणि 9 धावा. हिरो बनण्याची एक नामी संधी प्राक्तनकडे आहे. कारण आतापर्यंत प्राक्तन हिरो ठरलेला आहे, पण हिरो तेव्हाच बनेल की ज्या वेळेला विजयाचे शिक्कामोर्तब हा प्राक्तनच्या बॅटकडून होईल. 3 चेंडू 9 धावा. आणि पुन्हा एकदा हवाई सफर होताना पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या ठिकाणी प्राक्तनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट मिळते संचितला. मी म्हटलं होतं सर की षटकार आला तर क्रिएटिव्ह 11 माकणे, विकेट गेला तर रिहान सुपर किंग बहाडोली. म्हणजे सामना आता बॅलन्सिंग पुन्हा एकदा बघायला मिळतोय. जो सामना क्रिएटिव्ह 11 माकडेच्या बाजूने झुकला होता, कारण षटकारानंतर या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता तेव्हा प्राक्तनची रिॲक्शन जर बघितली होती तर मात्र जबरदस्त होती. म्हणजे विजयाच्या जवळ आलाय आणि जल्लोष साजरा करताना आपल्याला बघायला मिळत होता प्राक्तनकडे. परंतु इथे मात्र चला थोडीशी घाई करायची आहे. संजितने मात्र विकेट मिळवून पुन्हा एकदा रिहान सुपर किंगला सामन्यामध्ये आणलेला आहे. आता श्रेयश आलाय. सफाळ्याचा हा खेळाडू आहे. याच्या नावावर सुद्धा सर 2 वेळा 5 चेंडू आणि 5 षटकार आहेत. नक्कीच 5 चेंडू आणि 5 षटकारांची किमया केलेली आहे श्रेयसने. आता मात्र हव्यात फक्त आणि फक्त 9 धावा. 2 चेंडू 2 षटकारांची गरज होती आणि ह्याने बहाडोलीला आग्रे प्रीमियर लीग मध्ये ते 2 षटकार मारून सामना विजय मिळवून दिला होता आई सप्तशृंगी सरपाडाकडून खेळताना. परंतु इथे मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. संजित टू श्रेयस 2 चेंडू 9 धावा. चला खूप वेळ लावतायत आपण. अगदी शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, महत्वाचे आहेत. सामन्याच्या दृष्टीने आपण पाहिले 2 चेंडू मात्र निर्णायक असणार आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती नतीजा काय येतो ते मात्र पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी ऑफसाईडला प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण आपण करताना पाहतोय. फेकी होते तोपर्यंत 2 धावा मात्र पळून या ठिकाणी पूर्ण केलेल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय का? तिसरी धाव काढण्यामध्ये धावच्या रूपात फलंदाज बाद होतोय. राहुलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 1
आणि धावा हव्यात 7. म्हणजे मागचा सामना सुद्धा असाच झाला होता रियान सुपर किंगचा. तेव्हा बॅटर होता वेगळा आणि गोलंदाज सुद्धा वेगळा होता. साहिल कुडू गोलंदाज होता. इथे संजित पाटील आहे, तो सुद्धा बहाडोलीचा गोलंदाज होता. हा सुद्धा बहाडोलीचा आहे. बघूया, 1 चेंडू आणि 7 धावा. सामना बरोबरीमध्ये सुटला तर 1-1 गुण. यापुढील होणारा सामना असेल डॉन किलर बिरवाडी आणि यंग स्टार सोनावे. यंग स्टार सोनावे won the toss and elected to ball first. मिस्टर प्रणय घरत तयार राहायचं आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तर स्वप्नील पाटील डॉन भाऊजी आपणास विनंती करेन की 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. 1 चेंडू विजयासाठी 7 धावा. संजित पाटील मॅन इन फॉर्म. चला, संजित टू श्रेयस, 1 चेंडू 7 धावा. धडकाने बढती होईल. काय घडेल या चेंडूवरती? षटकार आला तर बरोबरीमध्ये 1-1 गुण. आणि या ठिकाणी व्ही शेप मध्ये खेळलेला चेंडू आहे. चेंडू येतोय, या ठिकाणी घोषित करतात पंच. यस, दिस इज षटकार. षटकाराने सामना मात्र बरोबरीमध्ये सुटतोय. दोन्ही संघाला मिळतील 1-1 पॉइंट. काय सामना झाला. कुडू सर, मी श्रेयसला 100पैकी 100 गुण देणार इकडे, कारण त्याने राहुल एक चांगला बॅटर होता. राहुल थर्ड अंपायर. यस, तिसऱ्या थर्ड पण- अंपायर या ठिकाणी पाहिला जातोय की हा खरंच षटकार आहे का. मी पंचाने या ठिकाणी आमंत्रित करतोय. तर त्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि खरोखर मोठा फटका मारलाय. बघूया आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. षटकार चेक करायला लावला. इथे षटकार आहे की चौकार. एक ते 1.5 फूट बाहेर आहे, त्यामुळे षटकार आहे हा. आणि इथे सामना बरोबरीमध्ये सुटलेला आहे. आगरी प्रेमी